आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व मराठा समाज सांस्कृतिक भवनासाठी जागा द्या, मराठा सेवा संघाची जत नगर परिषदेकडे मागणी। उद्यानाच्या दुरावस्थेबाबत नाराजी, 2 एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। जत नगर परिषद हद्दीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तसेच मराठा समाज सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात मराठा सेवा संघ जत तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र भाऊसाहेब पाटील यांनी दिनांक 4 मार्च 2026 रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की विविध समाजाच्या समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध असताना मराठा समाजासाठी तालुका स्तरावर सांस्कृतिक भवन नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवनाची आवश्यकता असल्याचे जत नगर परिषद हद्दीत यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जत शहरात उद्यान उभारण्यासाठी नगर परिषदेने सुमारे 2 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यापूर्वी हराळे समाज वसाहती शेजारील शासकीय ओढापात्रात नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उद्यान उभारले होते, मात्र जागेच्या मालकीच्या वादामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते उद्यान नामशेष झाल्याची स्थिती निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यानंतर जत सांगली मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर नगर परिषदेने पुन्हा उद्यान उभारले, परंतु सध्या या उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे सांगण्यात आले असून उद्यानातील झाडे नष्ट झाली असून लहान मुलांसाठी बसवण्यात आलेली लोखंडी खेळणी गंजून निकामी झाली आहेत। तसेच बसण्यासाठी ठेवण्यात आलेले सिमेंट बाकही मोडले असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे। दरम्यान या उद्यानाच्या जागेवरच नगर परिषदेची नवीन इमारत उभारण्याचा विचार सुरू असल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे जत नगर परिषद हद्दीत स्वतंत्रपणे 2 एकर जागा देऊन शिवाजी महाराजांच्या नावाने उद्यान उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी व उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।